तर पहा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कॅन्सर उपचारासाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। पहा खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे त्या ठिकाणी कॅन्सर उपचारासाठी अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, म्हणजे अत्यावश्यक म्हणजे अत्याधुनिक देखील सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी। पहा प्रश्न क्रमांक 2 आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे। आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे। हा प्रश्न आपल्याला 2016 ला विचारला होता, 2017 आणि 2018 या तिन्ही वर्षी ज्या काही जवळपास पहा पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो। तसेच हा जो प्रश्न आहे हा तलाठी भरती सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न आरोग्य विभागात देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे या तिन्ही भरतीच्या हिशोबाने हा प्रश्न घ्यायचा आहे। मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 यकृत ही जी आहे ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। तर पहा प्रश्न क्रमांक 3 आहे, स्टार्च हा डॅश पदार्थ आहे। लक्षात ठेवायचे स्टार्च हा कोणता पदार्थ आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 स्टार्च हा जो आहे हा पिष्टमय पदार्थ आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, प्लेगवर नियंत्रण करणाऱ्या लसीचे संशोधन डॅश यांनी केले आहे। पहा म्हणजे प्रश्न या पद्धतीचा आहे, प्लेग रोगावर नियंत्रण करणारी जी लस आहे या लसीचं संशोधन म्हणजे लस शोधून कोणी काढली आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 डॉक्टर हाफकिन यांनी प्लेग याच्यावर लस शोधून काढलेली आहे। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 5 आहे, गाईच्या दुधामध्ये सरासरी प्रथिनांचे प्रमाण हे डॅश एवढे असते। पहा गाईचं दूध आहे त्यामुळे सरासरी म्हणजे ॲव्हरेज प्रथिनांचं प्रमाण किती असतं। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 8 ते 9%। लक्षात ठेवायचे प्रथिन म्हणजे प्रोटीन, प्रोटीनचं प्रमाण हे जे आहे गाईच्या दुधामध्ये 8 ते 9% एवढं असतं। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 6 आहे, रक्तवाहिन्यांचे जाळे असलेल्या रंगीत पटलाला काय म्हटले जाते। पहा रक्तवाहिन्यांचे जे जाळे आहे त्यामध्ये रंग जे पटल असतात त्यांना काय म्हटले जाते। लक्षात ठेवायचं त्याला पर्याय क्रमांक 2 रंजित पटल। लक्षात ठेवायचे यालाच जर प्रश्न अजून असला तर रंगीत पटल देखील या नावाने देखील त्यांना ओळखलं जातं। लक्षात ठेवायचे रंगीत पटलाला रंगीत पटलच असे म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 7 आहे, शरीराच्या सर्व भागांतील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात। पहा लक्षात ठेवायचा हा प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे। शरीरात सर्व भागातील जे रक्त आहे ते रक्त हृदयाकडे वाहून ज्या आणतात त्या रक्तवाहिन्यांना काय म्हटले जाते। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 त्याला शिरा किंवा नीला असे म्हटले जाते। पर्याय क्रमांक 4। तर यांचं जे काम आहे शिरा यांचं काम असतं की शरीरातील जे सर्व भागातील रक्त आहे ते रक्त वाहून आणायचं असतं कशाकडे, हृदयाकडे। त्या रक्तवाहिन्या असतात त्यांना शिरा म्हणतात। प्रश्न क्रमांक 8 आहे, प्रौढ माणसाच्या 100 मिली रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते। पहा 100 ml जेवढं रक्त आहे कोणाचं, प्रौढ माणसाचं 100 ml। लक्षात ठेवायचे 100 ml रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती असतं। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14 ग्रॅम एवढं कोणाच्या, प्रौढ माणसाच्या 100 ml रक्तामध्ये। प्रश्न क्रमांक 9 आहे, रक्तक्षय म्हणजे काय असतं। पहा म्हणजे रक्तक्षय म्हणजे काय हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे। लक्षात ठेवायचा आहे हा प्रश्न आपल्याला 2016च्या भरतीसाठी विचारण्यात आलेला होता। रक्तक्षय याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ज्यावेळी आपल्या अंगातील हिमोग्लोबिन हे कमी होत असतं त्यावेळी रक्तक्षय होत असतो म्हणजे त्यालाच रक्तक्षय म्हटले जाते। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 10 आहे, ऊसाच्या रसात खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते। कशाच्या, ऊसाचा रस जो आहे त्यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 जीवनसत्व सी म्हणजेच क जीवनसत्व सी हे जे आहे हे ऊसाच्या रसामध्ये असतं। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 11 आहे, डॉट्स उपचार पद्धतीमध्ये औषधाची ही जी मात्रा आहे ही कधी दिली जाते। पहा लक्षात ठेवायचे डॉट्स उपचार ज्यावेळेस ती पद्धत वापरतात त्यावेळी औषधाची जी मात्रा आहे ही कधी दिली जाते। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 सकाळी। ज्यावेळी डॉट्स उपचार पद्धत आहे त्यावेळी औषधाची जी मात्रा आहे म्हणजे औषध हे जे आहे हे सकाळी दिलं जातं। प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणता रक्तगट हा तुरळक आढळतो। पहा म्हणजे तुरळक आढळणारा रक्तगट खालीलपैकी कोणता आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 AB। AB हा जो रक्तगट आहे हा कमी प्रमाणात म्हणजेच तुरळक आढळत असतो। प्रश्न क्रमांक 13 आहे, कॉलराचा प्रसार कशामुळे होतो। कॉलरा हा जो रोग आहे याचा जो प्रसार आहे हा कोणत्या कारणामुळे होत असतो किंवा कशामुळे होत असतो। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 दूषित पाण्यामुळे कॉलरा हा आजार होत असतो। प्रश्न क्रमांक 14 आहे, विश्व बंधुता दिवस डॅश रोजी साजरा केला जातो। कोणता विश्व बंधुता दिवस कधी साजरा करण्यात येतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 13 सप्टेंबर या दिवशी विश्व बंधुता हा दिवस आहे तो साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 15 आहे, पहा चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोणता विषाणू कारणीभूत आहे। म्हणजेच आपल्याला प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे म्हणजे व्हायरसमुळे चिकनगुनिया हा आजार होतो। आणि मित्रांनो हा प्रश्न देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। पहा हा प्रश्न आपल्याला 2018 साली विचारण्यात आलेला आहे
आरोग्य सेवक भरतीसाठी, आणि हा जो प्रश्न आहे जवळपास हा 9 जिल्ह्यातल्या भरतीसाठी हा प्रश्न महत्त्वाचा होता. चिकनगुनिया हा जो आजार आहे हा कोणत्या विषाणूमुळे होत असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 एव्हियन इन्फ्लुएन्झा या विषाणूमुळे चिकनगुनिया हा आजार होत असतो. पर्याय क्रमांक 3. हा जो प्रश्न आहे मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते? अन्ननलिका जी आहे त्याची लांबी किती सेंटीमीटर असते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 25 सेंटीमीटर लांबी असते. कशाची? अन्ननलिकेची. प्रश्न क्रमांक 17 आहे गंडमाळ म्हणजेच ग्वायटर. लक्षात ठेवायचं आहे ग्वायटर किंवा गंडमाळ म्हणजे डॅश ग्रंथींना आलेली सूज होय. तर मित्रांनो हा जो आजार आहे लक्षात ठेवायचं गंडमाळ त्याला किंवा ग्वायटर म्हणतात. हा जो आजार आहे हा या आजारामध्ये आपल्याला गाठी दिसून येत असतात आणि ही जे गाठ म्हणजे सूज आहे ही कोणत्या ग्रंथीला झालेली असते? याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 थायरॉइडला गाठ येते म्हणजे सूज येते त्यावेळी ग्वायटर हा रोग झालेला असतो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 आहे बी म्हणजेच थायमिन या जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होत असतो? पहा बी जीवनसत्वाला थायमिन म्हणतात. तर थायमिन या जीवनसत्वाअभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 बेरी नावाचा रोग होत असतो. कशाच्या? जर बी जीवनसत्व कमी पडलं तर बेरी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19 आहे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो हे कोणत्या रोगाचं महत्त्वाचं लक्षण आहे? पहा रक्तातील ज्यावेळेस तांबड्या पेशी कमी म्हणजे त्यांचा नाश होतो हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 मलेरिया रोगाचं लक्षण आहे रक्तातील तांबड्या पेशी कमी होणं. प्रश्न क्रमांक 20 आहे कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध खालीलपैकी कोणतं आहे? पहा कुष्ठरोगावर प्रभावी असणारं औषध कोणतं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॅप्सोन हे जे आहे कुष्ठरोगावर असणारं औषध आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21 आहे देवी या रोगावर खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढलेली आहे? कोणता रोग आहे? पहा देवी हा जो रोग आहे यावर लस शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 एडवर्ड जेनर हा जो शास्त्रज्ञ आहे याने देवी या रोगावरती लस शोधून काढलेली आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य खालीलपैकी कोणते आहे? पहा तंबाखूमध्ये एक विषारी द्रव्य असतं ते खालीलपैकी कोणतं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निकोटीन हे जे विषारी द्रव्य आहे हे तंबाखूमध्ये आढळत असतं. प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या शहरात विजेरी मोटार वाहन निर्मिती करणाऱ्या टेस्ला लक्षात ठेवायचे टेस्ला कंपनीचे मुख्यालय आहे? हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे हा चालू घडामोडींवर आधारित प्रश्न आहे. हा प्रश्न पहा 2019 2020 आणि 2021 या घटकावरती आधारित प्रश्न आहे. टेस्ला ही जी कंपनी आहे ही कंपनी महत्त्वाचं काम काय करते? चार्जिंगवर म्हणजेच विजेरी म्हणजेच लाईटीवर चालणारे जे वाहन आहेत त्याची निर्मिती करते. तर आपल्याला टेस्ला या कंपनीचं मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे हे सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 कॅलिफोर्निया या ठिकाणी टेस्ला या कंपनीचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये हरिके आर्द्रभूमी हे ठिकाण आहे? पहा हरिके आर्द्रभूमी कोणत्या राज्यामध्ये हे ठिकाण आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंजाब या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 25 आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये फुरफुरा तीर्थक्षेत्र आहे? पहा हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी म्हणजेच फुरफुरा हे जे तीर्थक्षेत्र आहे हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये फुरफुरा या नावाचं तीर्थक्षेत्र आहे. तर पहा आपला पहिला प्रश्न आहे संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते? पहा हा जो प्रश्न आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर आपल्याला फळ दिलं आहे संत्री. तर संत्री या फळामध्ये कोणते जीवनसत्व हे जास्त प्रमाणात सापडतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 जीवनसत्व क म्हणजे विटॅमिन सी संत्री या फळामध्ये जास्त प्रमाणात असतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे BCG वॅक्सिन ही खालीलपैकी कोणत्या पद्धतीने देतात? पहा कोणती BCG वॅक्सिन ही जी आहे ही कोणत्या पद्धतीने दिली जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 इंट्राडर्मल या पद्धतीने BCG ही लस म्हणजेच वॅक्सिन दिली जाते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे गोवराची लस बालकाला किती महिन्याला लावायची असते? पहा गोवर याची जी लस आहे ही लहान मुलांना किती महिन्याला लावायची असते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 18 ते 24 महिने झाल्याच्या नंतर बालकाला गोवराची लस ही द्यावी लागते. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण हा जो प्रश्न आहे 2018 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. 5 जिल्ह्यांसाठी हा प्रश्न विचारला होता. प्रश्न क्रमांक 4 आहे केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केलेले आहे? पहा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर केंद्र सरकारने कोणत्या वर्षी कोणतं राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 2005 साली. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5 आहे पहा रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी आपल्याला एक वनस्पती विचारली आहे. ती काम काय करते? रक्तातील जे काही आपलं कोलेस्ट्रॉल आहे याची पातळी कमी करण्यास मदत करते. अशी वनस्पती कोणती आहे?
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तुळस. तर तुळस ही एक अशी वनस्पती आहे ती रक्तामधील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत करते. पर्याय क्रमांक 3 तुळस लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे कुत्रे चावल्यावर देण्यात येणारी लस खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे? कोणती कुत्रे चावल्यावर देण्यात येणारी लस? तर पहा या ठिकाणी आधी आपल्याला अजून एक प्रश्न पडतो की कुत्रा चावल्यानंतर कोणता रोग होतो? तर याचं उत्तर आहे पहा रेबीज. रेबीज हा रोग होतो. तर रेबीजची लस खालीलपैकी कोणी शोधून काढलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने रेबीज यावर लस शोधून काढलेली आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7 आहे जगातील पहिली टेस्ट ट्यूब या वर्षी जन्मली होती. पहा म्हणजे जगातील पहिली टेस्ट ट्यूब जी आहे ती कोणत्या वर्षी केलेली आहे? ही आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा टेस्ट ट्यूब. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 1978 साली. प्रश्न क्रमांक 8 आहे महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? पहा अशी कोणती नदी आहे ही तीनही राज्यामधून वाहते? यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश हे 3 राज्य आहेत. यातून वाहणारी नदी कोणती आहे? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 नर्मदा नदी ही तीनही राज्यातून वाहत आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे पहा माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? माउंट एव्हरेस्ट चढून म्हणजे शिखर हे सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 बचेंद्री पाल. ह्या ज्या आहेत ह्या माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिली भारतीय महिला ठरलेली आहे बचेंद्री पाल. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10 आहे अकोला जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी झाले आहे? पहा अकोला जिल्हा याचं जे विभाजन आहे हे कोणत्या वर्षी झालेलं आहे? हा देखील मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अकोला भरतीसाठी हा प्रश्न नेहमी विचारला जातो. लक्षात ठेवायचं आहे अकोला भरती हा जो आहे हा पोलीस भरतीसाठी सुद्धा विचारण्यात येतो. हाच प्रश्न आपल्याला ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात येतो आणि हाच प्रश्न आपल्याला आरोग्य सेवक या भरतीतही विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1999 साली अकोला जिल्ह्याचे विभाजन झालेले आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 आहे विधवा विवाहास पुरस्कृत करणाऱ्या कोणत्या समाजसुधारकाने आपल्या विधवा मुलीच्या विवाहास संमती दिलेली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 रा गो भांडारकर यांनी आपल्या विधवा मुलीच्या विवाहाला संमती दिलेली होती. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 भारताच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 पंतप्रधानांचा समावेश हा जो आहे हा भारताच्या कार्यकारी मंडळात होतो. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती हे जे आहेत यांचा समावेश हा कार्यकारी मंडळात येत नाही. पंतप्रधानांचा समावेश हा कार्यकारी मंडळात असतो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13 आहे सरपंच व उपसरपंच यांच्यातील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेली जी सभा आहे याचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवत असतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तहसीलदार. तर पहा सरपंच आणि उपसरपंच यांच्यामधील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी जी सभा बोलवण्यात येते त्या सभेचं जे अध्यक्षस्थान आहे ह्या तहसीलदार भूषवत असतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14 आहे रेहेकुरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? कोणतं अभयारण्य? रेहेकुरी. त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 काळवीट या प्राण्यासाठी रेहेकुरी अभयारण्य प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवायचं आहे काळवीट. प्रश्न क्रमांक 15 आहे कष्ट करणारे या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा कष्ट करणारे त्याला काय म्हणतात? या शब्दसमूहासाठी एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 कष्टकरी. जे कष्ट करतात त्यांना कष्टकरी म्हणतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 आहे महानायक या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा कादंबरीचं नाव आहे महानायक. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 विश्वास पाटील यांची प्रसिद्ध कादंबरी आहे महानायक नावाची. तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला 2015च्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा प्रश्न होता. 2016च्या पोलीस भरतीसाठी हा प्रश्न आलेला होता. प्रश्न क्रमांक 17 आहे कोणाला डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया या नावाने देखील ओळखले जाते? पहा डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर रवींद्र कुमार यांना डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया या नावाने देखील ओळखले जाते. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18 मर्यादित लागवडी योग्य जमीन आणि दाट लोकसंख्या असलेल्या प्रदेशामध्ये डॅश प्रकारची शेती केली जाते. हा जो मित्रांनो प्रश्न आहे हा भूगोलावरील आधारित महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा मर्यादित लागवडी योग्य जमीन आणि दाट लोकसंख्या असलेल्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची शेती करण्यात येते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सधन शेती. प्रश्न क्रमांक 19 आहे फिलर बेट हे कोणत्या कारणासाठी चर्चेत आलेलं आहे? पहा फिलर बेट आपल्याला कमेंट करून याचं उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उपग्रह प्रक्षेपणासाठी हे व्हीलर बेट हे चर्चेत आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे क्योटो प्रोटोकॉल. पहा क्योटो प्रोटोकॉलमुळे सर्व परिचित क्योटो हे जे शहर आहे खालीलपैकी कोणत्या देशात आहे? पहा कोणत्या शब्दामुळे प्रसिद्ध झालेले आहे? क्योटो प्रोटोकॉल यामुळे हे शहर प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचं नाव आहे क्योटो. तर हे जे आहे क्योटो हे कोणत्या देशामध्ये आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 स्वीडन या देशामध्ये शहर आहे क्योटो.
प्रश्न क्रमांक 21 आहे, एक्स डेझर्ट नाईट 21 ही भारत आणि डॅश या देशांच्या हवाई दलाची हवाई कवायत आहे. पहा कोणत्या नावाने आहे, एक्स डेझर्ट नाईट 21 ही जी आहे कवायत ही भारत आणि कोणत्या दुसऱ्या देशाच्या दलाशी म्हणजे हवाई दलाशी एक कवायत आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 फ्रान्स. म्हणजे भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये एक्स डेझर्ट नाईट 21 या नावाने हवाई दलाची एक कवायत होत आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणती व्यक्ती प्रजासत्ताक दिनाच्या पथप्रदर्शनात भाग घेणारी प्रथम महिला लढाऊ वैमानिक ठरणार आहे. पहा म्हणजे अशी कोणती महिला आहे, ही महिला प्रजासत्ताक दिन जो येणारा 2021चा प्रजासत्ताक दिन असणार आहे. पहा प्रजासत्ताक दिन कधी असतो, 26 जानेवारी. तर यावर्षी 26 जानेवारी 2021 या पथप्रदर्शनामध्ये भाग घेणारी प्रथम महिला लढाऊ पायलट कोण ठरणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भावना कांत. प्रश्न क्रमांक 23 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात ओरवाकल विमानतळ आहे. पहा ओरवाकल विमानतळ हे कोणत्या राज्यात आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोणत्या नेत्याची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. पहा पराक्रम दिन हा जो दिवस आहे हा कोणत्या नेत्याच्या जयंतीमुळे साजरा करण्यात येणार आहे. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिन लक्षात ठेवायचा आहे. नवीन पासून चालू होणार आहे पराक्रम दिन हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात वन स्कूल वन IAS ही योजना राबवली जात आहे. पहा महत्त्वाचा प्रश्न आहे, 2021च्या चालू घडामोडींवर हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वन स्कूल वन IAS ही योजना राबवली जात आहे. याचं उत्तर आहे पहा आपला पहिला प्रश्न आहे, लैंगिकरित्या पारेषित होणाऱ्या रोगाला डॅश म्हटले जाते. पहा लैंगिकरित्या पारेषित म्हणजे येणाऱ्या रोगाला काय म्हटले जाते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. लक्षात ठेवायचे वरील दोन्ही म्हणजे काय, STD आणि व्हेनेरियल हे दोन्हीही नाव आहेत कशाला, लैंगिकरित्या जे रोग आपल्याला येतात म्हणजेच पारेषित होतात त्यांना STD आणि व्हेनेरियल या नावाने ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सुमारे डॅश महिन्यांचा कालावधी ग्राह्य धरला जातो. तर मित्रांनो पहा हा जो प्रश्न आहे पहा हा प्रश्न आपल्याला 2016 2017 2018 या सर्व ज्या काही सरळ सेवा पद्धतीच्या भरती आहेत जवळपास त्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. पहा एक वेळा जर आपण रक्तदान केलं तर रक्तदान करण्यासाठी म्हणजे परत रक्तदान करण्यासाठी आपल्याला किती महिन्यांचा काळ लागतो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 एकूण 3 महिने. म्हणजे एक वेळा रक्तदान केल्यानंतर 3 महिन्यानंतर आपल्याला परत रक्तदान करता येते. प्रश्न क्रमांक 3 आहे, मलेरिया हा रोग डॅश यामुळे होतो. पहा मलेरिया हा रोग कशामुळे होतो आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा विज्ञानावरील महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच हा जो प्रश्न आहे पहा आरोग्य सेवक लक्षात ठेवायचे आरोग्य भरतीसाठी हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आला होता. आरोग्य भरतीसाठी 2015ला देखील प्रश्न विचारलेला आहे आणि 2017ला देखील हा प्रश्न विचारलेला आहे. मलेरिया हा जो रोग आहे हा पर्याय क्रमांक 1 प्लाझ्मोडियम यामुळे होतो मलेरिया रोग. प्रश्न क्रमांक 4 आहे, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये डॅश वायूची गरज असते. पहा सर्वात आधी लक्षात ठेवायचे प्रकाश संश्लेषण हे जे आहे वनस्पती करत असतात आणि प्रकाश संश्लेषण करत असताना त्यांना कोणत्या वायूची गरज असते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईडची गरज असते. कधी ज्यावेळेस वनस्पती ह्या प्रकाश संश्लेषण करत असतात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने डॅश चवीचे ज्ञान होते. म्हणजेच जिभेच्या शेंड्यावर आपल्याला प्रामुख्याने कोणती चव कळत असते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 गोड चव. जिभेच्या शेंड्यावरती आपल्याला गोड चव कळत असते. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणता रोग हा संसर्गजन्य रोग नाही. लक्षात ठेवायचे खालीलपैकी कोणता रोग हा संसर्गजन्य रोग नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्करोग. लक्षात ठेवायचे कर्करोग म्हणजे कॅन्सर हा जो रोग आहे हा संसर्गजन्य नाही. यामध्ये क्षय इन्फ्लुएन्झा हे जे 2 रोग आहेत हे संसर्गजन्य रोग आहेत. पर्याय क्रमांक 1 कर्करोग याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे. पहा सर्वात आधी आपल्याला WHO म्हणजे काय हे माहित पाहिजे. पहा तर पहा W म्हणजे वर्ल्ड, H म्हणजे हेल्थ. लक्षात ठेवायचं आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO ही जी संघटना आहे ही कशाशी संबंधित आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 आरोग्याच्या बाबतीशी संबंधित आहे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हाच प्रश्न आपल्याला संक्षिप्त रूपामध्ये सुद्धा विचारला जातो. WHO याचा फुल फॉर्म आपल्याला नेहमी हा विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, स्कर्वी हा रोग डॅश जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. कोणता स्कर्वी रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमीपणामुळे होतो.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 क जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन सी याच्या अभावामुळे स्कर्वी रोग होत असतो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9 आहे खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलेले आहे. आपल्याला 4 शास्त्रज्ञ दिले आहेत, त्यापैकी असा कोणता शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्र म्हणजे केमिकल लक्षात ठेवायचे केमिस्ट्रीमध्ये महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 पॅरासेल्सस या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाची भूमिका म्हणजेच महत्त्वाचं संशोधन केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 10 आहे अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून डॅशचे वर्णन करता येते. म्हणजे अणूचे सर्वप्रथम भेदन म्हणजे जवळपास शोध लावणारा माणूस खालीलपैकी कोण आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 जॉन थॉम्सन यांना ओळखले जाते अणूचा सर्वप्रथम शोध लावणारे. प्रश्न क्रमांक 11 आहे अतिश्रमामुळे स्नायू दुखण्यासाठी कोणते रसायन जबाबदार असते. पहा ज्यावेळी अतिश्रम म्हणजे जास्त काम केल्यामुळे स्नायू दुखण्यासाठी खालीलपैकी कोणतं रसायन हे जबाबदार असतं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 लॅक्टिक आम्ल म्हणजे लॅक्टिक ॲसिड हे जे रसायन आहे हे अति काम केल्यामुळे स्नायू दुखण्यासाठी जबाबदार असतं. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12 आहे टीबी बाधित मातांना म्हणजेच नेव्हिरॅपिन या औषधासोबत कोणते टीबी प्रतिबंधात्मक औषध देऊ नये. पहा टीबी बाधित ज्या माता आहेत त्यांना कोणत्या औषधासोबत टीबी प्रतिबंधात्मक औषध देऊ नये. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रिफाम्पिसिन हे औषध. प्रश्न क्रमांक 13 आहे खालीलपैकी कोणत्या रोगामुळे तांबड्या पेशींचा नाश होतो. पहा तांबड्या पेशींचा नाश हा कोणत्या रोगामुळे होतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मलेरिया या रोगामुळे तांबड्या पेशींचा नाश होत असतो. प्रश्न क्रमांक 14 आहे पोलिओ रोगामुळे कोणत्या अवयवास अपाय होतो. म्हणजे ज्यावेळी पोलिओ होतो त्यावेळेस खालीलपैकी कोणत्या अवयवाला हानिकारक असतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मज्जासंस्था. मज्जासंस्थासाठी पोलिओ हा जो रोग आहे हा अपायकारक आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15 आहे पहा भारतात पहिली कोल्ड स्प्रे स्मार्ट लॅबची स्थापना कोणी केली आहे. पहा भारतामध्ये सर्वात पहिली कोणती कोल्ड स्प्रे स्मार्ट लॅब लक्षात ठेवायचे कोल्ड स्प्रे स्मार्ट लॅब याची जी स्थापना आहे भारतामध्ये सर्वप्रथम कोणी केली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 IIT मद्रास या संस्थेने भारतातील पहिली कोल्ड स्प्रे स्मार्ट लॅबची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 आहे रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. म्हणजेच पहा प्रश्न एक वेळा समजून घ्यायचा आहे. रातांधळेपणा हा जो आहे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आपल्याला होत असतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा होतो. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17 आहे पित्त हा विकार शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचे पित्त होणे हा जो विकार आहे हा शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यकृताशी संबंधित आहे पित्त. प्रश्न क्रमांक 18 आहे लाळेमध्ये कोणते पाचक द्रव्य असते. पहा लाळ ही जी आहे आपल्या तोंडातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे तर लाळेमध्ये जे पाचक द्रव्य आहे ते कोणते असते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टायलिन हे जे आहे लाळेमधील महत्त्वाचं पाचक द्रव्य असतं. प्रश्न क्रमांक 19 आहे महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक आरोग्य सेवेतील डॉक्टरांचे निवृत्ती वय किती केलेले आहे. पहा महाराष्ट्र शासनाने जे सरकारी म्हणजे सार्वजनिक आरोग्य सेवेतील जे डॉक्टर आहेत त्यांची रिटायरमेंट म्हणजेच निवृत्ती वय किती केलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 62 वर्ष केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. तर पहा प्रश्न क्रमांक 20 आहे किती वर्षानंतर प्रथमच 2021 साली पॅलेस्टाईनमध्ये राष्ट्रीय निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पहा किती वर्ष झालं त्यामध्ये पहिल्यांदा 2021 मध्ये पॅलेस्टाईन या ठिकाणी राष्ट्रीय निवडणुका घेतल्या जाणार आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 14 वर्षानंतर निवडणुका घेतल्या जात आहेत. प्रश्न क्रमांक 21 आहे CRPF आणि DRDO या संस्थांनी तयार केलेल्या दुचाकी रुग्णवाहिकाचे नाव खालीलपैकी काय आहे. पहा यामध्ये 2 संस्था आहेत. एक आहे CRPF आणि दुसरी DRDO. या 2 संस्थांनी मिळून एक दुचाकी रुग्णवाहिका म्हणजे 2 व्हीलर असणारी एक ॲम्ब्युलन्स तयार केलेली आहे. तर त्या ॲम्ब्युलन्सला काय नाव देण्यात आलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रक्षिता नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे नागी नक्ती पक्षी अभयारण्य या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पक्षी उत्सवाचे नाव काय होते. पहा कोणत्या ठिकाणी नागी नक्ती पक्षी अभयारण्य या ठिकाणी जे आयोजित करण्यात आलेलं सध्याचं राज्यस्तरीय पक्षी उत्सवाचं नाव काय आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलरव. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या साली आफ्रिका खंडात ग्रेट विन वॉल या नावाचा एक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2007 सालापासून आफ्रिका खंडामध्ये ग्रेट विन वॉल या नावाचा एक उपक्रम राबवण्यास सुरुवात केलेली आहे. पर्याय क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 24 आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी तिरुवल्लूर दिन साजरा करण्यात येतो? पहा, हा जो महत्त्वाचा दिवस आहे तिरुवल्लूर दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 15 जानेवारी या दिवशी तिरुवल्लूर हा दिन साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणत्या व्यक्तीला प्रतिष्ठित चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन या सन्मान देऊन पुरस्कृत करण्यात आले आहे? म्हणजेच हा सन्मान देण्यात आला आहे. कोणता? चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमरीश कुमार चौधरी यांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन हा सन्मान देऊन पुरस्कृत करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4. तर पहा, आपला पहिला प्रश्न आहे, डॅश या संस्थेने प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजेच PLI योजना सादर केलेली आहे. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा चालू घडामोडींवर म्हणजे याच महिन्यातील आधारित प्रश्न आहे. पहा, कोणतं? PLI प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना कोणी सादर केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, औषध निर्माण विभागाने PLI योजना सादर केली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घेण्याची गोष्ट आहे की आपल्याला PLI वर हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की PLI चा फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या राज्यात मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प आहे? पहा, मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तामिळनाडू या राज्यामध्ये मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प आहे. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 3. आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न भूगोलावर देखील आधारित प्रश्न आहे. पहा, भूगोलामध्ये जे प्राणी संग्रहालय आणि अभयारण्य आहेत यावर हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोग म्हणजे CAQM या संस्थेने कोणत्या संस्थेची जागा घेतलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाची जागा ही जी आहे ही वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने घेतलेली आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या शहरामध्ये वित्तीय कृती कार्य दल पहा FAFT या संस्थेचे कार्यालय आहे, मुख्यालय आहे? तर पहा, या ठिकाणी असाही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. FAFT याचा फुल फॉर्म काय आहे? लक्षात ठेवायचा आहे. वित्तीय कृती कार्य दल याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पॅरिस या शहरामध्ये FAFTचं मुख्यालय आहे म्हणजेच हेडक्वार्टर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मीरकॅट रेडिओ दुर्बीण आहे? पहा, मीरकॅट रेडिओ दुर्बीण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दक्षिण आफ्रिकेचा उत्तर केप हा जो भाग आहे या ठिकाणी मीरकॅट या नावाची एक रेडिओ दुर्बीण आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या सैन्य दलाने भारतात सर्द हवा मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे? ही देखील मोहीम महत्त्वाची आहे. पहा, सर्द हवा मोहीम कोणत्या सैन्य दलाने भारतामध्ये राबवली चालू केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सीमा सुरक्षा दलाने सर्द हवा या नावाची एक मोहीम सुरुवात केलेली आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या तारखेला नवा अण्वस्त्र बंदी करार संपूर्णपणे लागू केला आहे? पहा, जर हा करार आहे, हा करार म्हणजे या करारानुसार अणुबॉम्ब वापरण्यास बंदी अशी घातलेली आहे, ती कोणत्या दिवशी लागू केलेला आहे तो करार? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 22 जानेवारी 2021 या दिवसापासून नवा अण्वस्त्र बंदी करार लागू करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या राज्य सरकारने अवलोकन नावाचे एक सॉफ्टवेअर तयार केले आहे? पहा, अवलोकन नावाचे जे सॉफ्टवेअर आहे ते कोणत्या सरकारने तयार केलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कर्नाटक राज्य सरकारने अवलोकन नावाचे एक सॉफ्टवेअर तयार केलेला आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणता युरोपमधला सर्वात मोठा सौर प्रकल्प आहे? पहा, युरोप खंडामधील सर्वात मोठा सौर प्रकल्प कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फ्रान्सिस्को पिझारो प्रोजेक्ट. हा जो सौर प्रकल्प आहे हा युरोपमधला सर्वात मोठा प्रकल्प मानला जातो. प्रश्न क्रमांक 10 आहे, नवीन स्टार्ट करार हा डॅश या देशांमध्ये झालेला एक करार आहे? पहा, स्टार्ट करार हा कोणत्या म्हणजे नवीन जो करार झाला स्टार्ट करार तो कोणत्या देशामध्ये तयार झालेला आहे? म्हणजे कोणत्या 2 देशामध्ये तो झालेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, रशिया आणि अमेरिका या 2 देशांमध्ये झालेला स्टार्ट हा करार आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 आहे, नव्याने सापडलेली उसेरेया जोशी ही जात कोणत्या प्रजातीची आहे? पहा, उसेरेया जोशी ही जात कोणत्या प्रजातीची आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ही एक मुंगीची जात आहे. कोणती? उसेरेया जोशी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12 आहे, जोयमोती कोनवारी
ही कोणत्या राजघराण्याची राजकन्या होती? पहा, राजकन्याचं नाव काय आहे? जोयमोती कोनवारी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ओहोम साम्राज्याची ती एक राजकन्या होती. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात नागौर गंगानगर खोरे आहे? पहा, नागौर गंगानगर खोरे कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजस्थान या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 14 आहे, टायटन. तर पहा, टायटन म्हणजे काय आहे? शनी ग्रहाचा एक चंद्र आहे. तर यावरील सर्वात मोठ्या समुद्राचे नाव काय आहे? शनी ग्रहाचा एक चंद्र आहे आणि यावर जो सर्वात मोठा समुद्र आहे त्याचं नाव काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, क्रेकन मेरिये. टायटनवरील सर्वात मोठ्या समुद्राचे नाव आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15 आहे, कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतातल्या सर्वात दीर्घ कमानी रस्ता पुलाचे उद्घाटन झाले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मेघालय या राज्यामध्ये. पहा, मेघालय राज्यामध्ये भारतातल्या सर्वात दीर्घ कमानी रस्ता पुलाचे उद्घाटन झालेले आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16 आहे, कोणत्या भारतीय उपग्रहाने मिल्की वे आकाशगंगेमध्ये दुर्मिळ असे उष्ण अतिनील चमकदार तारे शोधले आहेत? पहा, भारतीय असा कोणता उपग्रह आहे? या उपग्रहाने मिल्की वे म्हणजे आकाशगंगेमध्ये दुर्मिळ असणारा उष्ण अतिनील चमकदार तारे काही शोधले आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ॲस्ट्रोसॅट या भारतीय उपग्रहाने. प्रश्न क्रमांक 17 आहे, कोणत्या राज्यात नवा थलतेज सिलाज रणचरदा रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्यात आलेला आहे? पहा, रेल्वे ब्रिजचं नाव काय आहे? थलतेज सिलाज रणचरदा. हा जो रेल्वे ओव्हरब्रिज आहे हा कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुजरात या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 18 आहे, डॅश येथे भारतीय सैन्य एक्झरसाइज कवच ही संयुक्त सैन्य कवायत आयोजित करणार आहे? पहा, कोणत्या ठिकाणी भारतीय सैन्य जे आहे ते एक्झरसाइज कवच ही जी संयुक्त सैन्य कवायत आहे ही आयोजित करणार आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, ए आणि बी. तर ए म्हणजे आहे अंदमान समुद्र आणि बी आहे बंगालचा उपसागर. या दोन ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, अंदमान समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन ठिकाणी भारतीय जे सैन्य आहे हे एक्झरसाइज कवच या नावाने एक संयुक्त सैन्य कवायत आयोजित करणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री बागायत विकास अभियान जाहीर केला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, गुजरात. तर गुजरात राज्य सरकारने पहा मुख्यमंत्री बागायत विकास अभियान जाहीर केलेला आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20 आहे, सॅल्वेटोर मुंडी हे शीर्षक असलेले चित्र खालीलपैकी कोणी काढले आहे? पहा, सॅल्वेटोर मुंडी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लिओनार्डो दा विंची या चित्रकाराने. हा जगप्रसिद्ध चित्रकार असून यांनी सॅल्वेटोर मुंडी हे शीर्षक असलेले चित्र काढलेले आहे पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. PDF मिळवण्यासाठी पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलला जाऊन आपण जॉईन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या ज्या PDF नोट्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, या 20 प्रश्नांपैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. भेटूया आपण पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.